नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरहिरे येथील श्री पांडलिंग विद्यालयात आलेलो आहे। पांडलिंग विद्यालय वावरी पंचक्रोशीत एक नावलौकिक मिळवलेले विद्यालय आहे आणि प्रगतीच्या दिशेने हे विद्यालय आज आहे। खरं तर पंचक्रोशीतील विद्यार्थी या विद्यालयात शिकलेले आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रात या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे। आज आपण या विद्यालयात आलेलो आहे त्याचं कारण म्हणजे या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा गणवट या वावरहिरे पंचक्रोशीतील लोकांना त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांना एक आव्हान करणार आहेत। तर ते कोणते आव्हान आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना आव्हान करणार आहेत ते कोणत्या प्रकारचं आहे, त्याचबरोबर आपल्या विद्यालयाची प्रगती कशा पद्धतीने चालू आहे? नमस्कार सर्वांना। आपलं पांडलिंग विद्यालयाचं जे इमारत आहे एक उक्ती आहे की सबका साथ पाठशाला का विकास। तर या उक्तीप्रमाणे आमचं पांडलिंग विद्यालयाच्या इमारतीचं पूर्वेकडील 4 खोल्यांचं बांधकाम आम्ही करत आहोत आणि त्या बांधकामासाठी जी आर्थिक मदत आम्हाला लागणार आहे त्यासाठी ह्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छिते, आव्हानच करते की सर्वांनी आपल्या परीने जे काही सहकार्य मदत, आर्थिक मदत असेल, सँडक्रश असेल, वाळू असेल, त्याचबरोबर सिमेंट असेल, पत्र असेल, लोखंड असेल, जी काय आपल्याला मदत करता येईल ते आपण करावी असं मी आव्हान करते। तर ह्या शाळेची स्थापना 1962 मध्ये झालेली आहे। कर्मवीरांनी लावलेले हे रोपटं अतिशय बहरलेलं आहे। वावरहिरे आणि पंचक्रोशीतील विद्यार्थी महादेवदरा, वाडीखोरा, वाघमोडेदरा, कोकरेवाडी, बल्लाळवाडी, दोन्ही डंगिरेवाडी, दानवलेवाडी, शिंगणापूर, खदाळे या बल्लाळवाडी या वेगवेगळ्या वस्त्यावरून, वाड्यावरून पंचक्रोशीतील सगळी मुलं येत आहेत। आणि आपल्या शाळेचं गौरवास्पद असं गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे की ह्या शाळेमध्ये मी 2 वर्ष झाले आलेले आहे, मुख्याध्यापक या पदी रुजू झालेले आहे। तर आल्यापासून शाळेचा आलेख चढताच आहे, गुणवत्तेचा आलेख चढता आहे आणि पंचक्रोशीमध्ये आपल्या शाळेचा गौरव आहे आणि त्यामुळेच आपला पट वाढत आहे, दिवसेदिवस त्याच्यात भर पडत आहे। आता सध्या विद्यालयाचा पट 470 आहे आणि त्याच्यात दिवसेदिवस भरच पडत आहे। तर शैक्षणिक गुणवत्ता आपली चांगलीच आहे। NMMSला आपले यावर्षी सन 2023-24 ला 27 विद्यार्थी लागलेले आहेत आणि आपल्या शाळेनं जिल्ह्यामध्ये आपलं नावाचा ठसा उमटवलेला आहे की एवढे NMMSला विद्यार्थी कुठल्या शाळेतून लागत नाही। त्याचबरोबर SSC 2023-24 ला आपले 90% वरती बरेच विद्यार्थी आहेत आणि डिस्टिंक्शनमध्ये 36 ते 37 विद्यार्थी आहेत, फर्स्ट क्लासमध्ये 35 विद्यार्थी आहेत। म्हणजे प्रत्येक क्षेत्रात बघितलं, वक्तृत्व स्पर्धा असू देत, निबंध स्पर्धा असू देत किंवा आणि इतर चित्रकलेच्या स्पर्धा असू देत, कुठल्याही शिष्यवृत्तीच्या परीक्षा, 5वी शिष्यवृत्ती असू दे, 8वी स्कॉलरशिप असू दे, या प्रत्येक शिष्यवृत्तीच्या परीक्षांमधून, स्पर्धा परीक्षांमधून आपल्या शाळेनं चांगलंच ठसा उमटवलेला आहे। आपल्या शाळेचं नाव परिसरात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात नावारूपाला आणलेलं आहे आमच्या गुणवान विद्यार्थ्यांनी, आमच्या शिक्षक स्टाफने। सकाळपासून अगदी गुरुकुल आमचं 9 वाजल्यापासून चालू असतं आणि मग आमचा सगळा शिक्षक स्टाफ त्याच्यासाठी योगदान देत असतो, अगदी तळमळीनं, हिरिरीनं काम करत असतोय। तर ह्या सगळ्याला सामोरं जात असताना आपली जी पूर्वेकडील इमारत आहे तिचा आम्हाला जीर्णोद्धार करायचा आहे। असं म्हटलं जातं की सगळ्यात मोठी मौल्यवान संपत्ती माणसाची कोणती असेल तर गुणवान अपत्य, आणि हे गुणवान अपत्य घडताना ह्या शाळेचाच त्याच्या जडणघडणीमध्ये बराच मोठा मोलाचा वाटा असतो। आणि मग असं असताना की आपला मुलगा चांगला घडावा, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, जगाच्या व्यासपीठावर त्यानं चांगलं उतरावं, वैचारिक लेवल त्याची चांगली राहावी, त्याचबरोबर त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे, यासाठी आम्ही सगळे शिक्षक वृंद अगदी आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला तसं यश पण मिळत आहे। सांगायची वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जयंतीच्या कार्यक्रमाला मला वावरहिऱ्यातील ग्रामस्थांनी माझा सत्कार घेण्यासाठी बोलवलं होतं। त्या कार्यक्रमाला मी पण जातीनं उपस्थित राहिले आणि मी आवाहन केलं ग्रामस्थांना की आमचं बाबा अशी पूर्वेकडील इमारत आहे, तर तुम्ही आपापल्यापरीने त्याला योगदान द्या, मदत करा। तर मला ह्या वावरहिरे आणि पंचक्रोशीतील लोकांना धन्यवाद देते मी सुरुवातीला, कारण माझ्या ह्या वाक्याला त्यांनी चांगलंच आव्हानाला प्रतिसाद दिला आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी आम्हाला मदत पण केली आहे, आर्थिक मदत केली आहे। आज जवळजवळ 2-2.5 लाखाच्या आसपास
आमचा निधी जमा झालेला आहे आणि दिवसेदिवस असा एकही दिवस जात नाहीये की आम्हाला कोणाकडूनच काहीच मदत मिळाली नाही. डेली अगदी पर डे म्हटलं तरी आम्हाला ही मदत मिळत असते. तर ही मदत जर आपण बघितलं तर आमचं काम शाळेचं इमारतीचं आहे जीर्णोद्धार, त्याचबरोबर सुशोभीकरण आहे, ग्राउंडचं सपाटीकरण आहे, वॉल कंपाऊंड आहे, त्याचबरोबर शाळेला कमान करायची आहे आणि हा सगळा एकंदरीत खर्च साधारणपणे 50 लाखाच्या आसपास आहे. आम्हाला संस्थापन जेवढं गोळा करेल त्या तुलनेत देत असते. तर मी वावर हिरा पंचक्रोशीतल्या प्रत्येक नागरिकांना मुख्याध्यापिका या नात्याने आवाहन करते की ज्याला जे शक्य होईल त्याने प्रत्येकाने आपल्या खालीचा वाटा उचलावा आणि आपले योगदान द्यावं. असं म्हणतात की थेंबे थेंबे तळ साचतं आणि हे तळ साचण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणं, आपला थेंब त्याच्यात टाकणं गरजेचं आहे की जेणेकरून असं म्हणतात की वसंत ऋतूत जशी निसर्गाला चांगली कोवळी पालवी फुटते त्याचप्रमाणे प्रत्येकाने जर आपला सहभाग दाखवला तर आमच्या शाळेचं रूप पलटायला आणि एक चांगल्या वास्तुत्वाचं निर्माण होण्यासाठी चांगली मदत होईल. तर मी सर्वांच्या आमच्या शाळेच्या वतीनं सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करते की सगळ्या हाताने आम्हाला देणगी देण्यात यावी. मॅडम, तुम्ही आता शाळेचा गौरवशाली इतिहास सांगितलेला आहे, त्याचबरोबर माझ्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना तुम्ही आव्हान केलेलं आहे. विकासाच्या संदर्भाने हे आव्हान आहेच, पण प्रश्न पुढचा आहे की तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मेळावा एखादा आयोजित करणार आहात का? हो सर, निश्चितच. कारण मेळाव्याच्या आधारे आम्हाला सुसंवाद साधता येतो. पाठीमागं सुद्धा आम्ही 2019-20ला मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला ग्रामस्थाकडून, माझी विद्यार्थ्याकडून, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळालेला आहे. आणि यावर्षी सुद्धा आम्ही मेळाव्याचं आयोजन लवकरच करणार आहोत की जेणेकरून आम्हाला प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक माझी विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता येईल आणि तळमळीनं आमची व्यथा जी काय आहे ती मांडता येईल. श्री पांडलिंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सो सुनंदा घनवट मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला वावरेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माझे विद्यार्थी चांगलाच प्रतिसाद देणार आहेत. आणि आता आपल्यासोबत मानदेश भूषणशी बोलणार आहेत ते विष्णुपंत चव्हाण गुरुजी, अर्थात अण्णा. अण्णा हे या गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि या शाळेच्या विकासाच्या प्रगतीमध्ये अण्णांनी योगदान दिलेलं आहे. अण्णा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. मान तालुका खरेदी विक्री संघाचे ते माजी चेअरमन आहेत. विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अण्णांचं वय आज 85च्या पुढे गेलेलं आहे. तरी पण अण्णांची तळमळ आहेच आणि ही तळमळ त्यांची या शाळेच्या विकासासाठी नेहमीच असते आणि ती वेळोवेळी विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना आव्हान करत असतात की या शाळेचा प्रगती व्हावी, विकास व्हावा. तर आता आपण अण्णाशीच बोलूया. अण्णा, काय आव्हान तुम्ही या लोकांना करणार आहात? नमस्कार. आव्हान असं करणार झालं आणि तेव्हापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी जाऊन वर्गणी गोळा करायला मी हजर राहिलेलो आहे. पुष्कळ वर्गणी करून गोळा करून आणलेले आहेत आणि बऱ्याच जवळ 3/4 काम पूर्ण झालेलं आहे आणि आता शेवटच्या टप्प्यातलं थोडं 3-4 खोल्याचं काम राहिलेलं आहे. तर ते काम पूर्ण व्हावं. मी आता जवळजवळ स्कूल कमिटीत 20 वर्ष येत आहे, परंतु ते 4 वर्षापूर्वी 5-6 खोल्या आम्ही केलेल्या आहेत आणि आता राहिलेलं काम जे आहे ते तयार व्हावं आणि नंतर कमान आहे, शिवाय वॉल कंपाऊंड आहे. मागं 10वीच्या केंद्राची परवानगी आली होती, परंतु वॉल कंपाऊंड नसल्यामुळं ते 10वीचं केंद्र आपल्या इथं घेता नाही आलं. तेव्हा सर्वांना एक विनंती आहे, आव्हान आहे की आपले फुलाची फाकडी का होईना पण सर्वांनी सहकार्य करावं. हायस्कूलचा निकाल वगैरे नेहमीच चांगला लागतो, 100% निकाल लागतोय. तेव्हा सर्वांना एक आव्हान आहे की सर्वांनी मिळून सहकार्य करावं. एवढीच या ठिकाणी मी आज ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, माझ्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो आणि दिलेला शब्द आमचं गाव पाळणार आहे असं घनवट मॅडमना मी शब्द देतो. या शाळेचे शिक्षक गोरख रुपनवर हेही आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. या ठिकाणी विद्यालयाने या कामासाठी एक नियोजन केलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थी शिक्षक जो आहे या शिक्षकाला प्रत्येकी
10वीच्या 3 बॅचेस आजपर्यंतच्या दिलेल्या आहेत आणि त्या तिन्ही बॅचेसचा पाठपुरावा प्रत्येक शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांशी संपर्क वैयक्तिक साधून त्यांच्याकडून जास्तीत जास्त रक्कम जी आहे ती आपल्या विद्यालयाच्या कामासाठी गोळा करायची आहे आणि ते काम विद्यालय शिक्षक अत्यंत चोखपणे पार पाडित आहेत. ते काम सुरू आहे. त्याचबरोबर विद्यालयाचे सर्व सेवक या ठिकाणी निधीसाठी स्वतः देखील निधी गोळा केलेला आहे. काही शिक्षकांनी देणगी रूपामध्ये ती रक्कम विद्यालयाकडे जमाही केलेली आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय घनवट मॅडम यांनीही 5,000 रुपयाची रक्कम विद्यालयाला सुपूर्द केलेली आहे. असा ओघ जो आहे तो चालूच आहे. माझ्या विद्यार्थ्यांकडे देखील हा जो ओघ आहे तो चालू राहावा एवढी विनंती. शाळेचे माजी विद्यार्थी आणि वावर हिरे ग्रामस्थ सदाशिव भोसले आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. मी या शाळेचा एक माजी विद्यार्थी, या शाळेतून घडून गेलेले जे मोठमोठ्या पदावर अधिकारी होऊन गेले त्यांचा भविष्याचा पाया याच शाळेच्या इमारतीमध्ये घडलेला आहे आणि इथून पुढे अशा हजारो पिढ्या या भविष्यात घडणार आहेत आणि या पिढ्यांचं भविष्य घडवण्यासाठी या शाळेची इमारत सुशोभीकरण असावी म्हणून यासाठी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय अण्णा आणि रुपनवर सर यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानास सर्व माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साथ घालून या शाळेचं काम संपूर्णपणे व्हावं अशी मी या ठिकाणी सर्वांनी आवाहन करतो. सदाशिव भोसले यांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे की या शाळेतून जे वेगवेगळे विद्यार्थी आज उच्च पदावर गेलेले आहेत त्यांचं भवितव्याचा पाया या पांडलिक विद्यालयामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात आज या विद्यालयाचे विद्यार्थी चमकताना दिसत आहेत. खरं तर ते विद्यार्थी आज मी पांडलिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे म्हणून सांगत आहेत. खरं तर हे शाळेचं आणि त्यांच्या यशाचं कौतुकच आहेच. विशेष म्हणजे मीही या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. खरं तर आजी माजी विद्यार्थ्यांनी या शाळेची जी प्रगती आहे त्या प्रगतीबरोबरच आपल्याला जी विकासाची काही कामं करायची आहेत, कोणकोणत्या प्रकारची विकासाची कामं करायची आहेत हे सौ सुनंदा घनवट मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्या या शाळेचा जास्तीत जास्त विकास इमारतीचा असेल, कंपाऊंड असेल किंवा कमान असेल, ही सर्व कामे आपल्याला करायची आहेत आणि खास करून त्यासाठी आपल्याला वेळेचं बंधन ठेवावं लागणार आहे. कारण विकास कामं करायची असतील तर वेळेचं बंधन फार महत्त्वाचं आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये हे कामं विकासाची व्हावीत. कारण आपल्याला 10वीचं बोर्ड या ठिकाणी येणार आहे, पण त्यासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि जर अटी पूर्ण केल्या तर आपल्याला 10वीचा बोर्ड इथं येणार आहे. तर माजी विद्यार्थ्यांना मी मानदेश भूषण संपादक या नात्याने, त्याचबरोबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा घनवट मॅडम, विष्णुपंत चव्हाण गुरुजी, त्याचबरोबर सदाशिव भोसले असतील किंवा इथं जे उपस्थित आहे सर्वांनी आव्हान केलेलं आहे. तर या आव्हानाला माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, प्रतिसाद कृतीतून द्यावा आणि विकास कामे लवकरात लवकर करण्यासाठी आपण विद्यालयाला मदत करूया, साथ देऊया.